नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल स्टोरीज बाय ओंकारमध्ये. आणि आज आपण ट्रॅव्हल करतोय गुजरातकडे. म्हणजे आपण चाललोय वापीला. ॲक्च्युली पूर्ण गुजरातकडे नाही चाललो, आपण वापीला चाललोय. आणि आज आपल्यासोबत ट्रॅव्हल करतोय संकेत, माझा भाऊ, आणि पाठीमागं बसली मम्मी. तर तिकडे जाण्याचं कारण मी तिकडे गेल्यानंतर दाखवेलच तुम्हाला. तोपर्यंत एन्जॉय करा हा पाऊस, हे ट्रॅव्हल. आणि हो, सांगायची ही म्हणजे की मान्सून सुरू झालेला आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. कालपासून पाऊस कंटिन्यू आहे. या पावसातच आता आम्ही आमचं ट्रॅव्हल चालू केलं आहे. मस्त वातावरण आहे, एकदम शांत झालेलं आहे, थंड. त्यामुळं काही अडचण येणार नाही. आता वाजले सकाळचे 7 आणि घरापासून 15 किलोमीटर फक्त पुढे आलेलं आहे. आता बाकी 350 किलोमीटरचा प्रवास आहे. तर बघूयात बाकी रोडवर कसं काय होतं आहे. मित्रांनो, आता आम्ही पुण्याचं ट्रॅफिक नाही म्हणता येणार, पण पुण्याची गर्दी क्रॉस करून आता आम्ही आलो आहे एक्सप्रेसवेला, कनेक्ट केलं आहे. आता हे सीट बेल्ट मी नाही घातला कारण मी आत्ता काढला तुमच्याशी बोलताना, थोडंसं कम्फर्टेबल होत नव्हतं म्हणून. तर एक्सप्रेसवेला कनेक्ट केल्या आणि निघालो आहे आता टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने. अजून आपल्याला 260 किलोमीटर जायचं. 100 किलोमीटरचा आपण प्रवास कंप्लीट केलेला आहे. आणि जर बघताल ना राईट हँड साईडला हे स्टेडियम आपलं ब्लर दिसते, ब्लर दिसत होतं त्यामुळे बाबा. आणि एक्सप्रेसवेने प्रवास करून आता बघूयात किती वेळ लागतोय. साधारण दाखवते आम्हाला इथं 5 तास, पण एवढा वेळ नाही लागणार आहे. 5 तासाच्या आधीच आम्ही निघून जाऊ इथं क्रॉस सगळं करून. तर चला, बाकीचे अपडेट मी तुम्हाला नंतर कळवतो. आता जे चाललंय ते एन्जॉय करूयात, प्रवास एन्जॉय करूयात. तुम्ही व्लॉग एन्जॉय करा, मी काही टाईम लॅप्स लावतो ते देखील एन्जॉय करा. लोणावळ्याच्या जवळ पोहोचत आलो आहे आम्ही. आणि समोर दुःख दिसायला सुरुवात झाली. म्हणजे फॉग आहे, पाऊस पडतोय बाहेर आणि फॉग आहे. मी तुम्हाला दाखवतो काही दृश्य, बघा तुम्ही. सिनेमॅटिक व्ह्यू हा एन्जॉय करा. एक तासानंतर आम्ही थांबलो आता फूड मॉलला. आपला एक्सप्रेसवेचा जो फूड मॉल आहे ना, तिथेच आपल्याला ब्रेकफास्ट करूयात आणि मग पुढं जाऊयात. आपला एक्सप्रेसवे आहे तिथं टोल नाका, कामशेट टोल नाका क्रॉस केल्यानंतर लगेच एक फूड मॉल येतो, तिथं आलो आहे आता. आणि बघू, नाश्ता करूयात आणि लगेच निघतो आम्ही. नाश्ता करायला बसतो. मम्मीने मागा का दिली सर, खातोय पराठा, आलू पराठा. आणि घेतलं होतं थालीपीठ. आता थालीपीठ येते आणि थालीपीठ पण आहे. थालीपीठ हे घ्या रे. नाश्ता करून झाला आणि तिथून आम्ही आत्ता निघालो लगेच. म्हणजे तिथलं सगळं संपवलं. पेट्रोल पंपावरती पेट्रोल पण टाकून घेतलं, हवा चेक केली आणि आता सरळ निघालो आहे आम्ही. आता बघू, मिसिंग लिंकमधनं आम्ही जायचा प्रयत्न करणार. हां, तिथूनच जाणार आहे आम्ही, मिसिंग लिंकमधूनच जाणार आहे. तर झालं म्हणजे आम्ही तिथं अर्धा तास घालवला नाश्त्यासाठी. 8:30 वाजले होत्या, तर आता 9 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे. बघूया किती लांब जातो आहे, कसं काय होतं आहे. आणि हो, प्रवास तर अजून बाकी आहे 250 किलोमीटरचा. आणि त्यानंतर मग समजेल की कसं काय. पण पाऊस जेव्हापासून आम्ही निघालो आहे तेव्हापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि पावसामुळेच थोडंसं स्पीड कमी ठेवलं आहे. स्लिप होण्याचे चान्सेस वगैरे जास्त असतात, टायर हे होतात. बघूया, चलो आता निघालो आहे, बघू. मित्रांनो, मिसिंग लिंकमधून आता आपण एंटर करतोय आणि मी तुम्हाला दाखवतो मिसिंग लिंक. जे काही फेमस झालं होतं, हाईप झाली होती मिसिंग लिंकची, ती मिसिंग लिंक आता आलेलं आहे.
किलोमीटरचा मिसिंग लिंक आहे आणि जो टनल आहे 9 किलोमीटरचा असल्यामुळे आता आपण शूटिंग बंद करू, कारण 5-10 मिनटं लागणारच आहे तिथं. आणि बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला जे ते लिंक आहे, जो रोड आहे, जो ब्रिज बनवला आहे सस्पेन्शन, तो मी तुम्हाला तिकडे दाखवतो. ब्रिज बघायचा आहे. जे लोक सगळे तिथे थांबून फोटो काढतात, तो ब्रिज आता माझ्यासमोर येतोच आहे. बोगदा संपलेला आहे, 9 किलोमीटरचा टनल आणि आता हे मिसिंग लिंककडे आता आम्ही चाललो. मित्रांनो 2 तासानंतर पण आम्ही मुंबईमध्येच आहे, अजून ठाण्यापाशी पोहोचलो आहे आणि खूप लागली इथं. वाट बघतोय कधी सिग्नल सुटेल आणि आम्ही कधी पुढे जाऊ. काय आता बघायचं, जसं थोडं थोडं चाललोय पुढे एकदम. बाकी कळवतो तुम्हाला जसं जसं पुढे जाईल तसं. मित्रांनो आत्ता मुंबई क्रॉस केलं आहे आणि थोडंसं पुढे येऊन थांबलो आहे. ॲक्च्युली ही साबरमती नदी आहे पाठीमागे, तिथे येऊन थांबलो आहे आम्ही. आणि जरा 2 मिनटं ब्रेक घेतला, कारण कंटाळलो होतो बसून बसून गाडीमध्ये. बघूयात आता इथून पुढे जाऊयात. तिथून आम्ही निघालो, त्याच्यानंतर एक टोल येतो छोटासा. त्या टोल नंतर गुजरात हायवे चालू होतो. मस्त रोड आहे, एकदम भारी आणि आरामात. म्हणजे तिथं आम्हाला 2 तास लागणार होते, आता साधारण तिथे 1 ते सव्वा तास लागतोय आणि पोचलो आम्ही लवकरच. आता चलो आहे आता. मित्रांनो वापीच्या थोडंसं अलीकडे थांबलो होतो आम्ही, 20 किलोमीटर. आईस्क्रीम घेतली आणि एक मी गॉगल घेतला. लोक आईस्क्रीम खात चालले. पाणी, आईस्क्रीम, गॉगल घेतला. पहिल्यांदा माझ्या साईज, म्हणजे माझ्या चेहऱ्याच्या साईजचा गॉगल मिळाला, त्यामुळे लगेच घेतला. बघूयात मला दाखवतो. आम्ही पोचलो इथं वापीमध्ये. ज्या गोष्टीसाठी इथं आलो होतो, म्हणजे आपल्या भावाला PC दिला होता आपण घेऊन बनवून. हा PC आज त्याला तिथं द्यायचा आहे मला, आणि त्यासाठी अक्षरशः वापीमध्ये आलो आहे मी. हा गॉगलचं बोललो होतो, हा गॉगल घेतलेला आहे. थोडंसं हे आपण डॉट काढून टाकू, पण बाकी ओव्हरऑल ओके. हे बघा आला, चालत आला, चालत आला. हे रोनाल्डोचा कमबॅक झालाय. हे तू एक कुठला काढतो, तुला काय सांगितलं. तर आता आम्ही जेवायला बसतोय आणि बघा हिने जेवण बनवलंय. थांबा, जेवण ताट सजवती ती. हे काय काय बनवलंय, थांबा पण तिच्याकडलं. हे बघ खाऊन बरं संकेत. बघ की, मला नाही माहिती. मला टेस्टच नाही कळली त्याची. ते मोठं तुला ब्लॉग मध्ये घेणार आहे, ब्लॉग घेतोय निघाल्यापासून. व्हायरलच होशील तू. आहेत खरंच आहेत ॲप्स, खरंच आहेत. पळून पळून झालेत पण नाही. अजून काय राहिलं. अरे मी काय म्हणतो राणी मावशी, बास की तू खूपच हे केले. हे सगळं जेवण हिने बनवलंय. हे बघा, हिने जेवण बनवलंय सगळं आमच्या राणी मावशीने.
चलो स्टार्ट करूया आता. तू आल्यावर अजून जास्त असणार आहे, डबल असणार आहे. बोलतीये. चलो अनबॉक्सिंग स्टार्ट करो. रेंज जाते नेल कटर आणते कट कर पटापट पटापट सगळं. कीबोर्डचं अनबॉक्सिंग स्टार्ट. RGB कीबोर्ड, फुल लाईट फुल लाईट फुल लाईट. ऑटोमॅटिक वाटते गेमिंग माऊस. मग ही स्पोर्ट. मग तुला काय वाटलं हे सगळं काय फालतू कंपनी आणणार आहे? कसं आहे? भारी. उचल त्याला. उठा उठा. जॉन्टी ते बॉक्स धर खाली बाळा. बॉक्स दाब खाली. बॉक्स खाली दाब तू. हां हळू 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 हळू. हां ठेव आता. हळूहळू काढ. हळू 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 खाली. कसं आहे? PC असेंबल केल्यानंतर अचानक आमचं दमनला जायचं ठरलं. दमनच्या बीचवर गेलो आणि तिथं बरेचसा एन्जॉय केला. तो एन्जॉय आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. हा होता दमनचा बीच आणि इथं केलेला एन्जॉय. मित्रांनो रात्र झाली आणि जेवायला आलो आम्ही विराच्या ढाबामध्ये दमनमध्ये. आणि इथं आल्यानंतर बरेचसे ॲम्बियन्स बघून तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल. मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो. मित्रांनो इथं एक पंजाबची वाईब आहे बरं का. म्हणजे फुल रेस्टॉरंट पंजाबी स्टाईलमध्ये. विराच्या ढाबाचं नाव आहे पण फुल म्हणजे फुल एकदम भारी मजा आली. वाईब जे जे काम करतायत लोक जे सर्व करतायत सगळेच्या सगळे पंजाबी स्टाईलमध्ये आहेत. मजा आली मजा. तिथलं जेवण संपल्यानंतर आम्ही नंतर डायरेक्ट घरी गेलो. घरी जाऊन झोपलो कारण खूप लेट झालं होतं. 12 वाजले होत्या. 12 नंतर जागण्याची इच्छा नव्हती. त्याचा PC चालू करून दिला आणि नंतर तो गेम खेळत बसला आणि मला झोप लागली आणि मी सकाळी डायरेक्ट उठलो, फ्रेश झालो, आवरलं आणि निघालो आपल्या घराकडे. तर आज दुसरा दिवस आणि आम्ही निघालोय. बाय बाय डुगू. बाय. चला.